मंडळी रीतसर आपण कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. सादर करीत आहोत D² प्रस्तुत हा शिवगीतांचा अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गीतांचा हा उत्सव अर्थात स्वराज्याचे शिलेदार आणि त्यातही स्वराज्यातल्या महिला विशेष असा हा आजचा कार्यक्रम. चला तर मग आपली परंपरा कुठल्याही कार्याची सुरुवात करताना आपण गणाऱ्याला आळवतो आणि तोच हा पारंपरिक गण आपल्या समोर घेऊन येतात आमच्या वाद्यवृंदाचे कलाकार सचिनजी. शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा शुभ कार्याचा शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा शुभ कार्याचा शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा प्रसन्न होऊन विघ्न हरावे नम्र कलेचे सार्थक व्हावे प्रसन्न होऊन विघ्न हरावे नम्र कलेचे सार्थक व्हावे नम्र कलेचे सार्थक व्हावे तुझ्या कृपेने यश कीर्तीचा बहर येऊ दे मला हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा शुभ कार्याचा शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा वंदन करुणी तुझला देवा रसिक जनांची करीतो सेवा वंदन करुणी तुझला देवा रसिक जनाची करीती सेवा रसिक जनाची करीतो सेवा कौतुक होनी आम्हा मिळावा सन्मानाचा तुला हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा शुभ कार्याचा शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा शुभ कार्याचा शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा. रीतसर कार्यक्रमाची सुरुवात झाली गणाने. म्हणजे खरं तर माणसं दोन वेळेला एकत्र येतात. आता मी सांगतो कशी. दोन वेळेला माणसं एकत्र येतात. जेव्हा माणसं एकत्र येतात आणि टाळ्या वाजवतात त्याला कार्यक्रम म्हणतात आणि जेव्हा माणसं एकत्र येत नाहीत आणि टाळ्या वाजवत नाहीत त्याला क्रियाकर्म म्हणतात. त्याच्यामुळे आपण कार्यक्रमाला आलेलो आहोत हे लक्षात असू द्या. आणि हा कार्यक्रम दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नाही, आपल्याला ओळख देणाऱ्या आपल्या राजाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आलेलो आहोत याची नेहमी आपल्याला जाण असली पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. जोरदार. ह्या बात. धन्यवाद.